सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. जय गजानन. गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या यूट्यूब चॅनलवर मी रुचिरा धारप आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. केंद्रातर्फे आयोजित विविध उपक्रमांचा आपण नेहमीच आस्वाद घेत असतो. यावेळी अनेक ग्रंथांची ओळख करून देण्यासाठी केंद्र सज्ज आहे. ग्रंथाचे मानवी जीवनामध्ये अलौकिक स्थान आहे. लौकिक, पारलौकिक, पारमार्थिक आणि आध्यात्मिक प्रवास करताना ग्रंथाचे अमूल्य मार्गदर्शन लाभणे हे आपले भाग्यच आहे. योग वसिष्ठ या ग्रंथावर निरूपण करण्यासाठी आपल्याला लाभले आहेत आदरणीय श्रीयुत प्रमोद वाळवेकर. त्यांचा परिचय मी करून देते. श्रीयुत प्रमोद वाळवेकर यांचे लहानपण अमरावती येथे गेले. व्यवसायाने ते इंजिनियर आहेत. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अमरावती युनिव्हर्सिटी येथून त्यांनी BE ही पदवी प्राप्त केली. गेली 20हून अधिक वर्षे मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत. सध्या प्रिन्सिपल ग्रुप इंजिनिअरिंग मॅनेजर या पदावर ते कार्यरत आहेत. अनेक वर्षे अमेरिकेत वास्तव्य करून 2013मध्ये ते भारतात परत आले. सध्या हैदराबाद येथे ते स्थायिक आहेत. योगाभ्यासक, योग प्रशिक्षक आहेत. तसेच ते उत्तम तबलावादकही आहेत. परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख डॉक्टर काका यांचा अनुग्रह त्यांना प्राप्त आहे. परमपूज्य डॉक्टर काका व परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली परमार्थशास्त्राचा अभ्यास व प्रसार ते करत आहेत. अद्वैत वेदांत परग्रंथ, भगवद्गीता, महाराष्ट्रीय संत, वाङ्मय इत्यादींच्या अभ्यासाची त्यांना आवड असून त्यावर त्यांचे सखोल चिंतन आहे.
2015 पासून हैदराबाद येथे वेदांत अभ्यास वर्ग स्थापन करून त्या माध्यमातून विविध धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन ते करत असतात. दासबोध, रामकथा, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे इत्यादी ग्रंथांचे दर आठवड्यात नियमितपणे मराठी आणि हिंदीमधून अभ्यास वर्ग आणि चिंतन वर्ग सुरू असतात. सज्जनगड, भक्तियोग इत्यादी मासिकांमधून आध्यात्मिक विषयांवर त्यांचे लेखन सादर होत असते. नवीन तंत्रज्ञान वापरून सद्गुरूंच्या ग्रंथसंपदा निर्मिती, मुद्रित शोधन, आखणी व संपादनाच्या कार्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे. तर ऐकूया योगविशिष्ट या ग्रंथावर आदरणीय श्रीयुत प्रमोद वाळवेकर यांचे निरूपण. धन्यवाद. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवंताच्या चरणी वंदन करतो. आमच्या सद्गुरूंच्या चरणी वंदन करतो. आमच्या आचार्य मंदाताई यांच्या चरणी सुद्धा वंदन करतो. सकल संतांना नमन करतो. उपस्थित सर्व रामायण प्रेमी, रामप्रेमी आणि श्री गजानन महाराज उपासना केंद्राचे सगळे उपासक आपणा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. सनातन वैदिक हिंदू धर्म अतिशय श्रेष्ठ आहे. अतिशय सुंदर तत्वज्ञान या धर्माचं आहे. या धर्मात अनेकानेक विविध प्रकारचे धार्मिक, शास्त्रीय, तत्वज्ञान प्रधान ग्रंथ सुद्धा आहेत. मुख्यतः प्रस्थानत्रयीचा विचार केला जातो, ज्याच्यामध्ये वेदांत शास्त्रात उपनिषद, त्यानंतर ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता यांचा समावेश असतो. यांचा अभ्यास करावा असं म्हणतात, पण तो अभ्यास खूप जड जातो. समजण्यास त्यातले काही ग्रंथ खूप कठीण आहेत. मग अशा वेळेला वेगवेगळ्या शास्त्रग्रंथांचा संदर्भ घेऊन, त्यांचं सहाय्य घेऊन हाच विषय उकलून आपल्यापुढे संत ठेवतात आणि या संतांनी ठेवलेले जे ग्रंथ असतात त्यांचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जातं. गजानन महाराज उपासना केंद्राने सुरू केलेला हा ग्रंथ महिमा नावाचा जो उपक्रम आहे, त्यात रोज एका ग्रंथाचं चिंतन होत आहे. त्याच्यामध्ये आज आपल्या समोर ग्रंथ आहे योग वासिष्ठ. योग वासिष्ठ हा एकच शब्द आहे. काही जण त्याला योग वसिष्ठ म्हणतात, पण ते चुकीचं आहे. योग वासिष्ठ असं या ग्रंथाचं नाव आहे. या ग्रंथात काय सांगितलं आहे, तर परमार्थशास्त्रामध्ये जे तत्वज्ञान आहे तेच या ग्रंथात सुद्धा सांगितलेलं आहे. असं बघा, आपल्या जीवनामध्ये मनुष्य सतत दुःखी होत राहतो. आयुष्यभर दुःखाचाच अनुभव त्याला येत असतो. सुख सुख म्हणता आहे दुःख ठाकोनी आले, असा अनुभव प्रत्येकाला येतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सतत काहीतरी कमतरता आहे, काहीतरी उणीव आहे, कुठेतरी काहीतरी संघर्ष आहे, कुठेतरी काहीतरी भय आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शांत समाधानी जीवन जगणं कठीण होऊन बसतं. आणि मग एक वैयक्तिक जीवन, एक कौटुंबिक जीवन, एक व्यावसायिक जीवन, एक सामाजिक जीवन
एक आर्थिक जीवन, अशा प्रकारचं अनेक अनेक विविध पैलू आपण जर का बघितले, तर त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड देत देत माणूस निश्चितच खजील आणि फजित होतो. आणि या सगळ्यातनं मार्ग काय? या सगळ्यातनं मार्ग एकच आहे आणि तो म्हणजे परमार्थशास्त्राचं यथार्थ चिंतन करणं. योग वसिष्ठ ग्रंथातून आपल्याला या परमार्थशास्त्राचं यथार्थ चिंतन कसं करावं याची एक समज फार सुंदर पद्धतीने मिळते. आमच्या परमपूज्य डॉक्टर काकांचं एक सुंदर वाक्य आहे, जीव जगात जिकिरीने जीवन जगतो. खरं म्हणजे वाक्य असं असायला पाहिजे, जीव जगात जीवन जगतो. सरळ सरळ वाक्य आहे. पण आपण जिकिरी नावाचा शब्द त्या वाक्यात ऍड करतो आणि म्हणून जीव जगात जिकिरीने जीवन जगतो असा सगळ्यांचा अनुभव असतो. पण या जिकिरीचं रिप्लेसमेंट करून, त्याला बदल करून तिथे आनंद नावाचा शब्द घातला तर जीव जगात आनंदाने जीवन जगतो असं नवीन वाक्य तयार होऊ शकतं. परमार्थशास्त्र आपल्याला या जिकिरीकडून आनंदाचा कडे जाण्याचा प्रवास फार सुंदर पद्धतीने आपल्या समोर उलगडून ठेवतो. म्हणून आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करावा, परमार्थिक ग्रंथांचा अभ्यास करावा आणि त्यानिमित्ताने आज आपण योग वसिष्ठ या ग्रंथांचं चिंतन करणार आहोत. आपल्या वेदांत तत्वज्ञानामध्ये अनेक उपनिषद आहेत आणि त्या उपनिषदांचा दुवा सांभाळत प्रभू श्री रामचंद्रांना वसिष्ठ मुनींनी केलेला जो उपदेश आहे तो या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. भारतीय तत्वज्ञानामधील अतिशय उत्कृष्ट असा हा ग्रंथ आहे. एक महत्वाचा, एक अद्वितीय ग्रंथ. प्रभू श्री रामचंद्र शिष्य होऊन वसिष्ठ मुनींना प्रश्न विचारत आहेत आणि वसिष्ठ मुनी प्रभू श्री रामचंद्रांची अतिशय समर्पक, युक्तिसंगत, अनुभवपूर्ण दृष्टांतासह विविध कथांच्या माध्यमातून उत्तर देत आहेत. वसिष्ठांसारखा श्रीगुरु आहे आणि प्रभू रामचंद्रांसारखा सद्गुणी सत्शिष्य आहे. या दोघांमधला हा ज्ञानसंवाद मोठा विलक्षण आहे. योग वासिष्ठ या ग्रंथाला वेगवेगळी नावं आहेत. याला काही जणांनी मोक्षोपाय संहिता असं एक नाव ठेवलेलं आहे. यालाच आर्ष रामायण असं म्हणतात. यालाच महारामायण असं सुद्धा म्हणतात. वासिष्ठ रामायण असं सुद्धा एक नामकरण या ग्रंथाचं आहे आणि वसिष्ठ मुनींनी याच्यात ज्ञान सांगितलं असल्यामुळे यालाच ज्ञान वासिष्ठ असं सुद्धा म्हणतात. मुळात ह्या ग्रंथाचा आवाका फार मोठा आहे. ग्रंथच खूप विस्तारपूर्वक लिहिलेला असल्यामुळे प्रचंड मोठा आहे. चौखंबा प्रकाशन नावाचं जे प्रकाशन आहे त्यांचा ग्रंथ, त्याचे 3 खंड आहेत. हजार पानांचे ते 3 ग्रंथ आहेत. या ग्रंथाची भूमिका मांडण्याकरताच 150 पानं त्याच्यामध्ये फक्त ग्रंथाची भूमिका आलेली आहे. तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणजे लक्षात येईल बघा. आपल्या सगळ्यांना श्रीमद दासबोध, ज्ञानेश्वरी, भागवत हे ग्रंथ माहिती आहेत. आता दासबोधामध्ये ओव्या किती आहेत तर 7,500 ओव्या आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये एक 9,000 ओव्या आहेत. भागवतामध्ये जवळपास 18,000 श्लोक आहेत. क्रमाक्रमाने वरती वाढत चालली. वाल्मिकी रामायण हा ग्रंथ बघितला तर त्याच्यामध्ये जवळपास 24,000 श्लोक आहेत. त्याच्या कंपॅरिझन मध्ये जर का आपण योग वसिष्ठ हा ग्रंथ बघितला तर योग वसिष्ठामध्ये जवळपास 32,000 श्लोक आहेत. आता या 32,000 श्लोकांचा विचार आपण एका तासात कसा काय करणार आहोत, हे महादिव्य काम करण्याची जबाबदारी आणि ते साहस मी करण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडक्यात बहिरंग समजून घेऊ. योग वसिष्ठ ग्रंथाचं जी रेखणी आहे, जो आराखडा आहे तो अशा प्रकारचा आहे. त्याच्यात एकूण 6 प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणामध्ये जे सब प्रकरण ज्याला म्हणून, सब चॅप्टर ज्याला म्हणून, त्याला सर्ग असं म्हणतात. प्रत्येक प्रकरणामध्ये अनेक सर्ग आहेत आणि प्रत्येक सर्गांमध्ये अनेक श्लोक आहेत.
अशा प्रकारे याचा आराखडा आहे. एकूण 6 प्रकरण, या 6 प्रकरणांमध्ये एकूण 674 सर्ग आणि जवळपास 32,000 श्लोक अशी याची मांडणी आहे. काही टीकाकारांच्या मते श्लोकांची संख्या थोडीफार मागे पुढे झालेली आहे. आज अनेक वर्षांपासून हा ग्रंथ असल्यामुळे काही टीकाकारांच्यामुळे, काही भाष्यकारांच्या मध्ये श्लोक संख्या कमी जास्त झालेली असली तरी मूळ ग्रंथ बऱ्यापैकी अजून टिकून आहे. सर्वप्रथम प्रकरण आहे, त्याचं नाव आहे वैराग्य. या वैराग्य प्रकरणामध्ये एकूण 33 सर्ग आहेत आणि जवळपास 1100 ते 1200 श्लोक संख्या आहे. या वैराग्य प्रकरणामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं विवेकजन्य वैराग्यांचं वर्णन केलेलं आहे. राम कसे विरक्त झालेले आहेत आणि विरक्तीमुळे राम कशा प्रकारचा विचार करत आहेत याची भूमिका फार सुंदर. रामांच्या शब्दामध्ये अनेक सर्ग आहेत. राम वर्णन करत आहेत या जगताचं, या जगतातील अशाश्वत पदार्थांचं अतिशय सुंदर वर्णन ह्याच्यात आलेलं आहे. दुसरं प्रकरण आहे मुमुक्षु व्यवहार. मुमुक्षु व्यवहारामध्ये एकूण 20 सर्ग आहेत आणि जवळपास 800 श्लोक आहेत. मुमुक्षु व्यवहारामध्ये साधकाने, एका मुमुक्षूने आपला व्यवहार, आपला आचार, आपला विचार कसा ठेवावा याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. वसिष्ठ मुनींचा उपदेश इथे सुरू होतो. त्यानंतरचं प्रकरण आहे उत्पत्ती प्रकरण. त्याच्यामध्ये जवळपास 122 सर्ग आहेत आणि 5400 श्लोकांची संख्या आहे. उत्पत्ती, विश्वाची निर्मिती कशी झाली, सृष्टीचं वर्णन, सृष्टीचा विकासाचा क्रम आणि सृष्टी खरंच निर्माण झाली की नाही हा सुद्धा एक प्रश्न. वेदांत शास्त्रातला अतिशय सुंदर एक विचार, ज्याला अजातवाद असं म्हणतात, त्या अजातवादीचं वर्णन या प्रकरणामध्ये येतं. त्यानंतरचं प्रकरण आहे स्थिती. स्थिती प्रकरणामध्ये जवळपास 62 सर्ग आहेत आणि श्लोक संख्या जवळपास 2500 आहे. या स्थितीमध्ये जगताच्या स्थितीचं वर्णन केलेलं आहे. बघणारा कोण आहे, जगताचा अनुभव घेणारा कोण आहे, द्रष्टा कोण आहे, हा द्रष्टा आणि हे सगळं दिसणारं दृश्य आणि त्याला होणारं हे दर्शन किंवा ज्ञाता, हे सगळं ज्ञेय पदार्थ आणि ज्ञेय पदार्थांचं होणारं ज्ञान, अशा प्रकारच्या त्रिपुटीचं वर्णन ह्याच्यामध्ये आलेलं आहे. प्रपंच म्हणजे काय, संसार म्हणजे काय, संसाराचा भास कसा होतो इत्यादी प्रकारचं वर्णन या स्थिती प्रकरणामधून येतं. त्यानंतरचं प्रकरण आहे उपशम. उपशम प्रकरणामध्ये जवळपास 93 सर्ग आहेत आणि श्लोक संख्या आहे 4200. उपशम शब्दाचा अर्थ लय असा होतो. उत्पत्ती झाली, स्थिती झाली, आता त्याचा लय सुद्धा करायचा आहे, उपशम करायचा आहे. मग आता काय, जगताचा उपशम कशा पद्धतीने होऊ शकतो. वेदांत शास्त्रातलं अतिशय सुप्रसिद्ध असं उदाहरण दोरीवरचा सर्प. आणि तो सर्प कसा भ्रामक आहे, हा सर्प आपल्याला दिसतो पण तो भ्रम असतो. अगदी त्याचप्रमाणे हे जगत आपल्याला दिसतं पण ते भासिक आहे, काल्पनिक आहे. हा विचार या प्रकरणामधून स्पष्ट झालेला आहे. 4 प्रकरण बघितली आपण आतापर्यंत. आता 2 प्रकरण राहिली अजून. ती प्रकरण आहेत निर्वाण. निर्वाण प्रकरण, त्याच्यामध्ये एक पूर्वार्ध आहे आणि एक उत्तरार्ध आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये 128 सर्ग आहेत. 128 सर्ग आणि त्याची श्लोक संख्या आहे 5300. त्या प्रकरणामध्ये ब्रह्माचं वर्णन आलेलं आहे. निर्गुण, निर्विशेष, निरुपाधिक असं जे ब्रह्मतत्व आहे, हे ब्रह्म कसं आहे, या शांत ब्रह्माचं वर्णन करणारं निर्वाण प्रकरण सुरू होतं. या पूर्वार्ध झाल्यानंतर त्याचा एक उत्तरार्ध पण आहे. अतिशय मोठं असलेलं प्रकरण हे 6वं प्रकरण आहे. याच्यामध्ये 216 सर्ग आहेत. 216 सर्गांमध्ये जवळपास 8500 श्लोक संख्या आहे आणि याच्यामध्ये बंधन म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय,
निर्वाण म्हणजे काय, निर्वाण प्राप्त कसं होतं, संगत्व कसं जपायचं, आपल्या शरीरातले सगळ्या गोष्टींचं वर्णन, असंगत्वाचं वर्णन, अज्ञानाचं वर्णन, विविध विषयांचं वर्णन ह्याच्यामध्ये आलेलं आहे. अशा प्रकारे खूप विस्तृत जवळपास 32,000 श्लोक संख्या असलेला हा ग्रंथ आहे. विलक्षण प्रतिपादनाची शैली मोठी विलक्षण आहे. त्याच्यामध्ये वसिष्ठ मुनींनी आपले अनुभव सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये दृष्टांत आहेत. त्याच्यामध्ये अनेक आख्यानं आहेत आणि त्या आख्यानांमध्ये अनेक उपाख्याने सुद्धा आहेत. या सर्वांच्या सहाय्याने हा ग्रंथ सुशोभित झालेला आहे. जवळपास 53 उपाख्याने या ग्रंथामध्ये आहेत. म्हणजे 53 कथा आहेत वेगवेगळ्या, मोठ्या मोठ्या कथा आहेत. अनेक कथा सांगितलेल्या आहेत आणि या कथांच्या मधनं तात्विक भाग सुद्धा प्रस्तुत केलेला आहे. सिद्धांत सुद्धा सांगितलेला आहे. आबाल वृद्ध सगळ्या प्रकारच्या लोकांना आकृष्ट करता येईल अशा प्रकारची या ग्रंथाची निर्मिती आहे. कथा सांगितल्यानंतर कथेमध्ये सगळेच जण गुंततात, म्हणून कथांचा भाग भरपूर या प्रकरणांमधनं आपल्या समोर येतो. पण त्याचबरोबर तत्वज्ञान आणि तात्विक चर्चा सुद्धा फार सुंदर पद्धतीने उलगडत जाते. जिज्ञासू साधक जे जिज्ञासू असतात त्यांनी तो ग्रंथ वाचून आपली जिज्ञासा शमवावी. जे साधक असतात त्यांनी साधना कशी करावी हे शिकण्याकरता या ग्रंथाचं अध्ययन करावं. जे भक्त आहेत त्यांना भगवंताची भक्ती कशी करता येईल हे सुद्धा त्यातनं कळतं. जे तत्वज्ञ पंडित आहेत त्यांना तत्वज्ञानाची त्यांची सगळी तहान या ग्रंथामध्ये भागवेल. जे रसिक आहेत, जे साहित्यिक आहेत त्यांना यातील संस्कृत श्लोकांचा आणि सुभाषितांचा आस्वाद घेता येईल. सर्वांना सर्वार्थाने उद्बोधक असा हा ग्रंथ आहे. ह्याच्यामध्ये तत्वज्ञानाची क्लिष्टता नाहीये फारशी. कथांच्या माध्यमातून गोष्टी उलगडत जातात, विचार उलगडत जातो. प्रत्येक गोष्टीचं खूपच बहारदार वर्णन केलेलं आहे. अति विस्तृत वर्णन केलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. मनाला सरळ भिडणारी, आपल्या दैनंदिन जीवनाला आपल्याला अनुभवात येणारी अशा प्रकारची दृष्टांत देत देत हा ग्रंथ फार सुंदर पद्धतीने खोलवलेला आहे. या ग्रंथाचा मूळ रचयिता कोण आहे हे कळायला मार्ग नाही. काही जण म्हणतात वाल्मिकी असतील, काही जण म्हणतात नाही वसिष्ठ असतील. कोणी का असेना, वसिष्ठ मुनी रामाला उपदेश करतात आणि तेवढंच आपल्याकरता पुरेसं आहे. योग वासिष्ठ ग्रंथाचा प्रभाव इतर अनेक तत्वज्ञान प्रधान ग्रंथांवर पडलेला आहे. भगवतपूज्यपाद श्री शंकराचार्यांनी योग वासिष्ठ ग्रंथांचे रेफरन्सेस दिलेले आहेत. पंचदशीमध्ये आहे. जीवनमुक्ती विवेक नावाचा एक ग्रंथ आहे, त्यामध्ये योग वासिष्ठ या ग्रंथाचा रेफरन्स दाखले आहेत. अमृतानुभव असो, ज्ञानेश्वरी दासबोध असो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला योग वासिष्ठ या ग्रंथाचा प्रभाव दिसून येतो. एवढंच कशाला, हे योग वासिष्ठ या ग्रंथाचा प्रभाव अनेक कथा कादंबऱ्यांमध्ये सुद्धा आलेला आहे. एका कथेतून दुसरी कथा, दुसऱ्या कथेतून तिसरी कथा हे सुरू होत जाते. पंचतंत्र आठवा, ईसापनीती आठवा. त्या पंचतंत्रामध्ये पण अशाच प्रकारच्या कथांमधून कथा आलेल्या आहेत. योग वासिष्ठामध्ये हे खूप जास्त प्रमाणात आलेलं आहे. योग वासिष्ठामध्ये एका राजाला स्वप्न पडतं, त्याची पण कथा आहे. एक राजा एका टाइम झोन मधनं एका जीवनातनं दुसऱ्या जीवनात जातो, दुसरं जीवन बघतो, जगून येतो परत. अशा प्रकारची काही संकल्पना आहेत. काही चमत्कारिक गोष्टी सुद्धा आहेत. टाइम ट्रॅव्हल नावाची एक कॉन्सेप्ट आहे ना, टाइम ट्रॅव्हल, ती सुद्धा या योग वासिष्ठ ग्रंथातनं येते. लक्षात घ्या. पॅरलल युनिव्हर्स नावाची कॉन्सेप्ट आहे. पॅरलल युनिव्हर्सचं एक्सप्लेनेशन या योग वासिष्ठ ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला कळतं. असं योग वासिष्ठ हा ग्रंथ, योग योग शब्दाचा अर्थ आपण सर्वजण जाणता. योग म्हणजे जोडणं. युज धातू आहे, जोडणं. कशाला जोडणं? देह आणि मन यांना जोडणं.
जीव आणि शिवाचा जोड करणं, संयोग करणं, किंवा त्याही पेक्षा पुढे जाऊन जीवात्मा आणि परमात्मा एकच आहे या प्रकारचा योग साधण्याची कला ही या योग वासिष्ठ ग्रंथातून साधता येते. योग शब्दाचा एक सुंदर अर्थ याच ग्रंथामध्ये आलेला आहे. संसारोत्तरणेन युक्ती योग शब्देन कथ्यते. संसार सागरातून तरुण जाण्याची जी युक्ती आहे त्याला योग असं म्हणतात. योगाने काय होतं, हा जो संसार सागर आहे, हा जो भवसागर आहे, हा भवसागर तरुण जाण्याची युक्ती आपल्याला मिळते. ती युक्ती सापडली की आपलं काम होतं. भवसागर दूर होत नाही, संसाराचा नाश होत नाही, संसार नाहीसा होऊन जात नाही, जग दिसायचं थांबत नाही, पण त्यातून ते बाधित केल्यामुळे त्याच्या बंधनातनं सुटण्याची व्यवस्था निश्चितपणे होते. ज्याप्रमाणे मृगजळ आपल्याला दिसत राहतं, आपल्याला कळतं की हे मृगजळ आहे, पण ते तरी सुद्धा दिसत राहतं, ते दिसण्याचं थांबत नाही. आपल्याला ज्ञान होतं की हे खोटं आहे, हे मिथ्या आहे, त्यामुळे आपण त्याच्याकडे आकृष्ट होत नाही. त्याचप्रमाणे जगाच्या मिथ्यत्वाचा एकदा बाध झाला, एकदा ती जाणीव नीट पक्की कळली की मग त्याच्या बंधनात आपण अटकून राहत नाही. अशी ही जी युक्ती आहे याला योग म्हटलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा 18 योग सांगितलेले आहेत. 18 अध्याय आहेत, त्याच्यातही योगाचंच वर्णन केलेलं आहे. असो, या योग वासिष्ठ ग्रंथाचा महिमा सांगताना हा ग्रंथ कशा प्रकाराचा श्रेष्ठ आहे हे सांगताना एक फार सुंदर सुभाषित याच ग्रंथामध्ये आलेलं आहे. आपण एरवी असा विचार करतो की व्यास मुनींनी जे काही ग्रंथसंपदा केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा उहापोह केलेला आहे. म्हणून आपण म्हणतो व्यासोष्टिष्ठम जगत सर्वम. व्यासांचं उच्चिष्ठ आहे सगळे जगत, म्हणजे असा कुठलाही विषय नाही ज्याला व्यास मुनींनी हात लावलेला नाही. बरोबर. अगदी त्याच धर्तीवर या ग्रंथामध्ये सुद्धा योग वासिष्ठकार असंच काहीच लिहितात. ते म्हणताय की असा कोणताही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर या ग्रंथात सापडणार नाही. यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न तत्क्वचित इमं समस्त विज्ञानम शास्त्रकोशम विदुर्बुधः. जे या ग्रंथामध्ये आहे ते इतर ग्रंथामध्येही आहे, आणि जे या ग्रंथात नाही ते इतर दुसऱ्या कुठल्याही ग्रंथात मिळणार नाही. आणि विद्वान लोक या ग्रंथाला शास्त्राचा कोश, समस्त विज्ञान शास्त्र कोश असं म्हणतात. समस्त विज्ञान शास्त्र त्यांचा कोश म्हणजे सहज गतीने सगळ्या प्रकारचं ज्ञान एका ठिकाणी गोळा केलेला आहे असा हा कोश आहे. म्हणजे या ग्रंथामध्ये आहे ते इतर ग्रंथातही आहे असं म्हटलं म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ असा होतो की या ग्रंथात सगळं काही आहे आणि जे ह्यात नाही ते इतरही कुठे नाही. म्हणून योग वसिष्ठ अतिशय श्रेष्ठ ग्रंथ ठरतो. सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं, सर्व प्रकारच्या तत्वज्ञानांची उत्तरं, सर्व प्रकारच्या योगाची उत्तरं या ग्रंथामध्ये मिळतात. कुठले कुठले विषय घेतात ते आपण पुढे बघणारच आहोत. या ग्रंथाचे अनेकांनी हा ग्रंथ संक्षिप्त करून लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावर बऱ्याच टीकाकारांनी हे एवढे 32,000 श्लोक वाचायला खूप होतात म्हणून कमी कमी करत आणत अनेक छोटे छोटे वेगवेगळे ग्रंथ निर्माण केलेले आहेत. या ग्रंथाचा मूळ आधार घेऊन त्याची फक्त नावं बघू, कारण आज हे ग्रंथ तितकेसे उपलब्ध नाहीत. एक महोपनिषद नावाचा ग्रंथ आहे, तो याच ग्रंथावर निर्माण केलेला आहे. योग वासिष्ठ सार नावाचा ग्रंथ, लघुयोग वासिष्ठ नावाचा ग्रंथ, वराहोपनिषद, अक्षी उपनिषद, वसिष्ठ दर्शन सार इत्यादी अनेक भाष्यकार टीकाकारांनी योग वासिष्ठाचा आवाका लक्षात घेऊन त्याला संक्षिप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा ग्रंथ इतका मोठा असल्यामुळे
या ग्रंथावर अनेक आक्षेप सुद्धा आहेत. कुठल्या प्रकारचे आक्षेप आहेत ते पण आपण बघू आणि मग पुढे जाऊ. एक असा विचार आहे की या ग्रंथाची रचना खूप क्लिष्ट वाटते, गुंतागुंतीची आहे. कारण प्रदीर्घ कथा आहे, खूप विस्तारपूर्वक रंगवलेली असल्यामुळे, खूप विस्तृत वर्णन केलेलं असल्यामुळे ते वाचायला आणि ग्रंथ आत्मसात करायला सोपा नाही. एका कथेतून दुसरी कथा, दुसऱ्या कथेतून पुन्हा तिसरी कथा, अशा प्रकारे अनेक उपकथा एकातून एक येत जातात. त्यामुळे मूळ कथा कुठली सुरू आहे आणि आपण कुठे होतो हेच कळत नाही. मध्येच कुठेतरी तत्वज्ञानाची चर्चा होऊन जाते, मध्येच कुठेतरी कथा येते, मध्येच कुठेतरी सुंदर प्रकारचं साहित्यिक वर्णन येतं आणि मग हे सगळं एक मोठं महारण्य असल्यासारखं वाटतं. काही ठिकाणी सिद्धांत येतात, पण सगळेच सिद्धांत एका ठिकाणी नाहीत. ते सिद्धांत सुद्धा ठिकठिकाणी विखुरलेले आहेत असं वाटतं. काही ठिकाणी विषयांची पुनरावृत्ती झालेली आहे असं वाटतं. त्यांच्यामध्ये विषयांचा एक सरळ सरळ क्रम आहे असं नाही. कथाच कथा आहेत, कथाच कथा आहेत भरपूर. त्यामुळे विषयांचा क्रम असा नाही, म्हणून पुनरावृत्तीचा दोष या ग्रंथाला येतो. पण परमार्थशास्त्रामध्ये पुनरावृत्ती हा दोष नाही. कारण परत परत तेच तेच सांगावं लागतं, तोच विषय पुन्हा पुन्हा आकलून घ्यावा लागतो, वेगवेगळ्या पद्धतीने समजावून घ्यावा लागतो आणि तेच वसिष्ठ मुनी करतात. कथेतून बरेचदा सिद्धांत सुस्पष्टपणे मांडला गेलेला आहे असं होत नाही. कथा कुठेतरी ॲब्रप्टली संपल्यासारखं असं वाटतं. प्रकरण केवळ नाममात्र आहेत. त्यांची आणि सर्गाची फोड तितकीशी काही संयुक्तिक आहे असं वाटत नाही. ग्रंथाचा आवाका मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप मोठा आहे. तो आवाका इतका मोठा असल्यामुळे मुद्दे जोडून घ्यावे लागतात, सिद्धांत एकमेकांशी जोडून घ्यावे लागतात, मागे पुढे जावं लागतं, थोडासा विचार करावा लागतो आणि आपल्या बुद्धीला ताण द्यावा लागतो. तेव्हा या ग्रंथाचा आवाका कळतो. एक लक्षात ठेवा, कथा सांगायचा हेतू नाहीये. कथा भरपूर असल्या तरी त्या कथेच्या मागून तत्वज्ञान सांगायचा मुख्य हेतू आहे. सिद्धांतच श्रेष्ठ असतो, पण अनेक ठिकाणी कथा खूप असल्यामुळे त्याच्यामध्ये श्रोता गुंगून जाण्याची शक्यता असते आणि म्हणून हा ग्रंथ तितकासा सुसंगत नाही असं बरेच जणांना वाटतं. काही ठिकाणी कथा ज्या आहेत त्या चमत्कारिक आहेत. मगाशी मी वर्णन केलं, एक जीव एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जातो, त्याचं तिथलं जन्म पूर्णपणे उपभोगतो आणि पुन्हा या जन्मात येतो. अशा प्रकारचं काही विचित्र वाटणाऱ्या पॅरलल युनिव्हर्सच्या कॉन्सेप्ट वाटणाऱ्या अशा काही कथा या ग्रंथामध्ये आहेत आणि त्यामुळे बऱ्याच जणांचा या कथांवर सुद्धा विश्वास बसत नाही. हा तर्कशुद्ध ग्रंथ नाही असे काही आक्षेप घेणारे आहेत. या ग्रंथाचा काल कुठला आहे, कोणत्या वेळेला हा ग्रंथ निर्माण झाला, याचा पण अनेक मतमतांतरे आहेत. आपण त्यात न शिरलेलं बरं. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला एकच करायचं आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आपल्याला कथांच्या मधनं अभिप्रेत असलेला सिद्धांत, अर्थ आणि तत्वज्ञानाची बैठक ही समजून घ्यायची. ती समजून घेतली की साधक म्हणून आपलं काम पूर्ण होऊ शकतं. भागवत पुराणामध्ये ज्याप्रमाणे एक शांत रस आहे, अगदी त्याचप्रमाणे या ग्रंथाची सुद्धा शांत रस प्रधानता आहे आणि म्हणून काही जण या ग्रंथाला सुद्धा भागवताचं समकालीन असं मानतात. असो, बहिरंगाचं वर्णन आपण बघितलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला. कुठलाही ग्रंथ परमार्थशास्त्रामध्ये ज्या वेळेला विचार करण्यात येतो त्यावेळेला त्या ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय काय आहे समजून घ्यावं लागतं. अनुबंध चतुष्टय म्हणजे 4. त्या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, त्या ग्रंथामध्ये काय विषय आलेला आहे, त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे आणि त्यांचा संबंध काय आहे, याची स्पष्ट मांडणी, एक भूमिका तयार केली
तर त्या चौकटीमध्ये तो ग्रंथ व्यवस्थित बांधला जातो आणि आकलनाला मदत होते. मग या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे? मुख्य हेतू काय आहे? तर स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणं, आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणं, ह्याच्यातच मनुष्याचं जीवनाचं सार्थक आहे, नरदेहाचं सार्थक आहे. आणि आत्मज्ञान प्राप्त करून द्या असं भगवंत या ग्रंथात म्हणतात. आणि म्हणून आत्मज्ञान प्राप्त करून घेणं हे या ग्रंथाचं मुख्य प्रयोजन आहे. या ग्रंथात विषय कुठले आहेत? मगाशी म्हटल्याप्रमाणे या ग्रंथात विषय कुठले नाहीत हा प्रश्न विचारायला पाहिजे. अनेक तात्विक विषयांना या ग्रंथामध्ये स्पर्श केलेला आहे. जीव काय, जगत काय, आत्मा काय, परमात्मा काय, बंधन काय, मोक्ष काय, दुःख काय, सुख किंवा आनंद काय, योग काय, कर्ममार्ग काय, भक्ती मार्ग काय, योग साधने कोणती, योगाची भूमिका कोणती, याचं परिपूर्ण विवेचन या ग्रंथांमध्ये आलेलं आहे. एवढंच नव्हे तर सदाचार, सत्संग, समाधी षटक यांचं महत्व काय हे सुद्धा या ग्रंथात आलेलं आहे. हे दृश्य जगत का दिसतं, त्या जगाचं भासमान स्वरूप कसं आहे, हे काल्पनिक कसं आहे, हे अशाश्वत कसं आहे, हे निष्फळ कसं आहे, या जगातनं कितीही काही केलं तरी आपल्याला काही प्राप्त का होत नाही, खरं सुख कुठे आहे. अजातवाद, सर्वब्रह्मवाद इत्यादी प्रकारचे अनेक तात्विक चिंतन आणि प्रकरण सुद्धा या ग्रंथांमध्ये आलेली आहे. जीवनाच्या सर्व अंगांचा पुरेपूर विचार या ग्रंथामध्ये आहे. नीतिशास्त्राचा विचार आहे, व्यवहारशास्त्राचा सुद्धा विचार याच्यात केलेला आहे. प्रयत्न, प्रारब्ध, कर्म इत्यादींचं वर्णन सुद्धा याच्यामध्ये आहे. तत्वज्ञानाबरोबरच व्यवहाराज्ञानामध्ये पुरुषार्थ काय आहे, तो कसा करावा, वर्णाश्रम धर्म कुठले आहेत, जीवनमुक्तीचं वर्णन काय आहे, ज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय, या सगळ्या विषयांचं वर्णन इथे आलेलं आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, मनाच्या भूमिका, ज्ञानाच्या भूमिका, मन आणि बुद्धीचे वेगवेगळे प्रकारचे सगळे सुंदर वर्णन, कुंडलिनी शक्तीचे वर्णन, योगाची लक्षणं काय, वैराग्य, भक्ती, ज्ञान या सगळ्या गोष्टींचा सुंदर उहापोह विषय मांडणी या ग्रंथामध्ये भरपूर केलेली आहे. मुख्यतः ज्ञानपर ग्रंथ असला तरी सुद्धा वसिष्ठ मुनी जाणीवपूर्वक प्रयत्नवाद, पौरुष, पुरुषार्थ याच्यावर भर देत आहेत. आत्मज्ञान करून घेऊन दैव आणि नियती याचा सुंदर विचार या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. प्रारब्ध म्हणजे काय, दैव म्हणजे काय, नियती म्हणजे काय, प्रयत्न म्हणजे काय, अनेक विषय याचा विचार या ग्रंथातून झालेला आहे. आपण दोन गोष्टी बघितल्या. एक बघितलं आपण प्रयोजन काय ग्रंथाचं, दुसरं बघितलं आपण ग्रंथाचा विषय काय आहे, तिसरं आहे अधिकार. या ग्रंथाचा अधिकार कोणाला आहे, कोण आहे या ग्रंथांचा अधिकारी? या ग्रंथाचा अधिकारी आहे प्रभू श्री रामचंद्रांसारखे सद्गुणांनी युक्त, परिपूर्ण वैराग्य संपन्न असे जे आहेत ते सच्शिष्य म्हणून श्रद्धावान श्रीराम. आपल्यामध्ये तशी ती गुणसंपदा आहे का हा विचार प्रत्येकाने करावा आणि आपला अधिकार कसा वाढत जाईल याचा सुद्धा विचार करावा. जे शांत आहेत, विवेकी आहेत, विचारी आहेत, श्रद्धावान आहेत, सद्गुणांनी युक्त आहेत असे या ग्रंथाचे अधिकारी आहेत. मग आपल्याला या ग्रंथाचा अधिकार मिळवण्याकरता आणि या ग्रंथात जे सांगितलं आहे ते आपल्याला प्राप्त होण्याकरता या सद्गुणांनी आपण युक्त आहोत का नाही हा प्रश्न ज्याने त्याने आपापल्याला विचारावा. असा हा अधिकारी. आणि चौथा आहे संबंध. संबंध म्हणजे जो विषय आहे, जे प्रयोजन आहे, जो अधिकारी आहे त्यांचा परस्परातील संबंध काय हे सांगण्याचा प्रकार हा एक तात्विक मुद्दा आहे. बोध आणि बोधक यांच्यामधला काय भाव आहे हे वर्णन करणारा संबंध, त्याला म्हणतात अनुबंध चतुष्टय. असो, थोडस मूळ ग्रंथाकडे बोलूयात. ग्रंथाचं बाहेरचं वर्णन खूप झालं. ग्रंथातले विषय काय आहे, अधिकारी काय आहे,
अनुबंध चतुष्ट काय आहे हे सुद्धा आपण बघितलं. पण ग्रंथ मूळ सुरू कुठे होतो याचा विचार आपण करायला पाहिजे. थोडंसं ग्रंथाकडे जाऊ, थोडंसं त्यातल्या 2-4 आख्यानांची ओझरता उल्लेख विचार करू आणि मग थोडंसं यातल्या ग्रंथाच्या तत्वज्ञानाला देखील स्पर्श करू. मूळ कथा कुठे सुरू होते? तर आधीच म्हटल्याप्रमाणे हा जरी का श्रीराम आणि वसिष्ठ यांच्यातला संवाद आहे, तरी पण बघा गंमत अशी आहे की मूळ कथा कुठे सुरू होते ते आता सांगतो. एक सुतीक्ष्ण नावाचा एक ब्राह्मण आहे. त्या सुतीक्ष्ण नावाच्या ब्राह्मणाच्या मनामध्ये ब्रह्मविद्येविषयीची एक आलेली शंका आणि ती विचारण्याकरता तो अगस्त्य मुनींकडे जातो. आणि मग अगस्त्य मुनी त्याला उपदेश करायला लागतात. आणि तो जो उपदेश आहे तो एका कथेच्या माध्यमातून येतो. म्हणून अगस्त्य मुनी सुतीक्ष्णाला एक कथा सांगतात. आता ही कथा सुरू होते. ते कथा सांगतायत अग्निवेश्य नावाचा एक ब्राह्मण आणि त्याचा एक कारुण्य नावाचा पुत्र, यांची कथा, यांच्यातला संवाद. मग तो अग्निवेश्य आपल्या पुत्राला एक अजून कथा सांगतो. ती असते सुरुची नावाची एक अप्सरा आणि एक देवदूत जो आकाश मार्गातनं जात असतो. तो देवदूत त्या सुरुचीला जी गोष्ट सांगतो ती गोष्ट चौथी कथा. आता त्याच्यामध्ये तो देवदूत अरिष्टनेमी राजाबरोबर झालेला त्याचा संवाद आणि अरिष्टनेमी राजा कोण आहे याच्याबद्दलची माहिती त्या सुरुची अप्सरेला सांगतो आहे. आणि मग अरिष्टनेमी राजा कसा वैराग्य संपन्न आहे, इंद्राने कशी त्याची परीक्षा बघितली, त्याचं श्रेष्ठ वैराग्य बघून इंद्राने त्याला ब्रह्मविद्या शिकण्याकरता म्हणून कसं वाल्मिकी मुनींच्याकडे पाठवलं, अशी सगळी कथा देवदूत त्या अप्सरेला सांगतोय. आणि मग त्या कथेमध्ये ही पुन्हा 5वी कथा येते वाल्मिकी मुनींची. वाल्मिकी मुनी अरिष्टनेमी राजाला जी कथा सांगणार आहेत ते सांगताना वाल्मिकी मुनींच्या मुखी एक श्लोक आहे. शृणु राजन प्रवक्ष्यामि रामायणं पंडितम श्रुत्वा श्रुत्वा वर्धाय यत्नेन जीवनमुक्तो भविष्यसि. तुला जर का जीवनमुक्त व्हायचं असेल तर तू या ग्रंथाचं श्रवण कर. कुठल्या? रामायणम अखंडितम, अखंड रामायणाचं श्रवण कर. कुठलं? मी सांगितलं होतं. कोणाला सांगितलं होतं? मी माझ्या शिष्याला जे सांगितलं, माझा शिष्य जो भरद्वाज त्याला जे सांगितलं तेच मी तुला आता सांगतो. मग त्याला काय सांगितलं? त्याला श्रीरामाची कथा सांगितली. प्रभू श्रीराम परमश्रेष्ठ वैराग्यपूर्ण आत्मबोधानी परिपूर्ण होऊन जीवनभर असंगत्व सांभाळून त्यांनी प्रपंच केला, राज्यकारभार केला. आणि ज्याप्रमाणे ते अनासक्त वृत्तीने या जगात वावरले तसा तू सुद्धा वाग, तसा तू सुद्धा वाग, म्हणजे तू जीवनमुक्त होशील. बघा वाल्मिकी मुनींचा आचरणावर भर आहे. कथा तर ऐक तू, कथा ऐकून सोडून देऊ नकोस. कथा ऐक, लक्षात ठेव, पण नुसती कथा ऐकू नकोस. नुसती कथा ऐकू नकोस. श्रुत्वा वर्धाय यत्नेन जीवनमुक्तो भविष्यसि. ऐक, पण ऐकल्यानंतर तू तसा वाग. म्हणून आचरणावर भर दिलाय. आपलं काय होतं? आपण खूप कथा ऐकतो, खूप भागवत ऐकतो, खूप प्रवचन ऐकतो, पण आचरणामध्ये ते उतरत नाही. आणि जोपर्यंत आचरणामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्या चित्तामध्ये फरक पडत नाही. शांती समाधान कुठेतरी दूरच राहून जातं. असो, आता इथे वाल्मिकी मुनी अरिष्टनेमी राजाला जो उपदेश करतात त्याच्यामध्ये प्रभू श्री रामचंद्राची कथा सांगायला प्रारंभ करतात. आणि ती सांगताना दशरथाच्या दरबारामध्ये विश्वामित्र ऋषींचं आगमन होतं आणि यज्ञ संरक्षण करण्याकरता म्हणून श्रीरामाची मागणी विश्वामित्र ऋषी दशरथ राजाला करतात. सभेमध्ये असलेले सर्व सभासद, प्रधान आणि इतर सेवक मंडळी, मंत्रीगण, राजा दशरथ आणि वसिष्ठ मुनी
हे सगळे तिथे आहेत आणि त्यावेळेला मागणी घालतायत रामचंद्राची. दशरथ राजा पहिल्यांदा तयार होत नाही, कथा सगळ्यांना माहिती आहे. पण वसिष्ठ मुनी मध्यस्थी करतात आणि सांगतात, रामाला विश्वामित्रांच्या बरोबर पाठवलं तर त्याच्यात रामाचं कल्याण आहे, तू काळजी करू नकोस. तेव्हा दशरथ राजा तयार होतात आणि मग तयार झाल्यानंतर श्रीरामांना राजसभेमध्ये पाचारण करण्यात येतं. जे दूत रामांना बोलवायला गेलेले असतात ते येऊन परत सांगतात की रामांची अवस्था काही बरोबर दिसत नाही, त्यांचे चिन्ह काही बरोबर नाहीत. का काय झालं? तर प्रभू श्री रामचंद्र अत्यंत शांत होऊन गेलेले आहेत. ते कुणाशी बोलत नाहीत. ते एकलकोंडे झालेले आहेत. ते एकटेच बसतात. एकांतात बसायला त्यांना खूप आवडतं. ते काही खात पित नाही. ते कशाचाही विचार करत नाही. ते कुठलंही काही वाद्य वाजवलंय, काही कला कशामध्येही त्यांना रस उरलेला नाही. कुणाशी धड बोलत नाहीत. अशा प्रकारे रामाचा एक विचित्र वेगळं वागणूक त्या सेवकांना कळते. रामाच्या बरोबर रामाच्या सगळे बंधू त्यांची सुद्धा हीच दशा झालेली आहे. अशा प्रकारची कथा, अशा प्रकारची बातमी ते दूत दशरथाला येऊन सांगतात. आणि त्याचबरोबर त्यांच्या मागोमाग प्रभू श्री रामचंद्र आपल्या वडिलांची आज्ञा आहे, राजसभेत बोलवलेलं आहे म्हणून येतात. आणि मग तिथे हा 15-16 वर्षाचा तरुण, कोवळा तरुण श्रीराम त्या राजसभेमध्ये येतो आणि तिथे पहिल्या प्रकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. प्रभू श्री रामचंद्रांचं विचारपूर्वक निर्माण झालेलं वैराग्य, विचारजन्य वैराग्य, चिंतनातून निर्माण झालेलं वैराग्य, ते कशा प्रकारचं आहे ते प्रभू रामचंद्र वसिष्ठ मुनी आणि विश्वामित्र मुनी आणि आपले पिता दशरथ राजा यांच्या समोर आपलं निवेदन प्रगट करतात. आणि मग श्रीराम प्रश्न विचारतायत, आत्मज्ञान प्रबोधाय शास्त्रम शास्त्रविदांबर किमानं तत्प्रधानं स्यात् यस्मिन् ज्ञाते न शोच्यते. किमानं तत्प्रधानं स्यात् यस्मिन् ज्ञाते न शोष्यते. न शोच्यते म्हणजे ज्याला शोक होत नाही. हे वसिष्ठ मुनी, शास्त्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ असलेलं जे आत्मज्ञान आहे, जे शास्त्र आहे, ते शास्त्र तुम्ही मला सांगा. त्या आत्मज्ञानाचं वर्णन तुम्ही मला करा, ज्याच्यामुळे, ज्याचं ज्ञान झाल्यामुळे मनुष्य शोकातून मुक्त होतो. शोकातून मुक्त होणं हाच तर आपल्या परमार्थ ग्रंथांचा विचार आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा शोकातून मुक्तीचीच सगळे वर्णन सांगितलेले आहे. भगवंताचा उपदेश सुद्धा तसाच झालेला आहे. नानुशोचंती पंडितः, इथूनच भगवंत उपदेश करतात. आणि म्हणून शोक करत नाहीत. शोक करू नकोस. वेगवेगळ्या कारणांनी आपले जीवन जे भयग्रस्त, शोकग्रस्त, दुःखग्रस्त झालेलं असतं, त्यातनं मुक्ती देण्याकरता म्हणून जो तत्वज्ञानाचा उपदेश आहे, तो उपदेश आता वसिष्ठ मुनी करतात. आणि वसिष्ठ मुनींच्या मुखी एक श्लोक येतो, आत्मज्ञान प्रधानानाम इदम एव महामते शास्त्राणाम परमं शास्त्रम महारामायणम शुभम. आत्मज्ञान हे जेच मुख्य तत्व आहे, असे हे महारामायण नावाचं हे सर्वश्रेष्ठ शास्त्र मी तुला सांगतोय. आत्मज्ञान प्रधानानाम इदम एव महामते शास्त्राणाम परमं शास्त्रम, सगळ्या शास्त्रांचंही परमशास्त्र महारामायणम शुभम, असं हे शास्त्र आहे, ते मी तुला सांगतो. आणि मग उपदेशाला सुरू होते. अनेक प्रकारचे उपदेश, अनेक प्रकारच्या कथा, काय तत्वज्ञान या ग्रंथातून आलेलं आहे, थोडासा वेळ त्याच्यावर विचार करण्यात घालू. थोडस आत जाण्याचा प्रयत्न करू. आता म्हणतात ना, द डेव्हिल लाईज इन द डिटेल्स. आणि जोपर्यंत आपण आतमध्ये जात नाही, तोपर्यंत त्याची खुबी कळत नाही. एखादं सुंदर घड्याळ असतं बघा, रिस्ट वॉच हाताला लावतो, वरनं फक्त काटे फिरताना दिसतात.
वरनं फक्त काठी फिरताना दिसतात, घड्याळ किती वाजले हे कळतं. बरोबर आहे. पण घड्याळ कसं काम करतं हे बघायचं असेल, त्याच्यात किती खुबी आहे, त्याच्यामध्ये किती इंजिनिअरिंग आहे, त्याच्यामध्ये किती शास्त्र दडलेलं आहे, ते घड्याळ उघडून बघितल्यानंतर कळतं. आणि मग आपल्याला असं एकदम अप्रूप वाटतं. बापरे! किती छोटे-छोटे भाग कसे काम करतात, कसं ते बनवलं आहे, कसं ते फिक्स केलं गेलेलं आहे, इत्यादी, इत्यादी. अगदी त्याचप्रमाणे वरवर ग्रंथातनं कळणं, ऐकणं आणि समजून घेणं हे वेगळं आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये उडी मारतो, त्यावेळेला त्याची मजा काही औरच आहे. जगत हे परिवर्तनशील आहे हे लक्षात घ्या. तत्वज्ञानाचा विचार करण्याचा प्रयत्न करतो आहोत आपण. जगत परिवर्तनशील आहे, म्हणून त्याला मिथ्या म्हटलेलं आहे. ते अशाश्वत आहे, म्हणून ते नित्य नाही. मग तुम्ही विचाराल अशाश्वत आहे म्हणजे काय? मग काय-काय बदलतं? अशाश्वत म्हणजे शाश्वत नाही. नित्य नाही म्हणजे अनित्य आहे. मग अनित्य म्हणजे काय-काय बदलतं? थोडा विचार करू. म्हणजे आपल्या लक्षात येईल काय-काय बदलतं? जरा विचार करूया. चंद्र, सूर्य त्यांची गती सतत बदलत राहते. दिवस, रात्र त्याच्यामुळे होत राहतात. महिने, वर्ष अशी कालगणना त्याच्यामुळे होत राहते. जगतामध्ये अनेक प्रकारची झाडे, वृक्ष, वेली येतात. काही वर्ष टिकतात, काही वर्षानंतर ते मरतात आणि निघून जातात. अनेक प्रकारचे जीवजंतू, कीटक जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातनं सतत जात असतात. मनुष्य जन्म घेतो, बाल्य, तारुण्य आणि वृद्धावस्था सतत बदलत राहतंय बघा. काय-काय बदलतंय याचा विचार करतोय आपण. जगताचं परिवर्तन अखंड सुरू आहे. नद्या सुद्धा बदलतात, मार्ग बदलतात, नद्यांचा मार्ग बदलतो. नद्या पूर्ण आटून जातात. नवीन नद्या सुरू होतात पुरामध्ये. हे सगळं बाहेरचं जगत बदलतं. आणि ज्याप्रमाणे बाहेरचं जगत बदलतंय, अगदी त्याचप्रमाणे थोडं सूक्ष्मात जाण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येतं, की आपलं अंतःकरण सुद्धा बदलतंय. आपल्या मनातले संकल्प, विकल्प सतत बदलत राहतात. आपली बुद्धी सतत बदलते, चित्त सतत बदलत आहे, परिवर्तनशील आहे. आपलं हे शरीर सुद्धा सतत बदलतंय. या शरीराचं तारुण्य, सौंदर्य, सौष्ठव काही म्हणा तुम्ही, बदलत आहे, परिवर्तनशील आहे. या शरीराला, या अंतःकरणाला मिळणारी सुख आणि दुःख ती सुद्धा आगमापायीन आहे, बदलणारी आहेत. संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, मान कुठल्याही गोष्टी घ्या, परिवर्तनशील आहे. आज संपत्ती आहे, उद्या असेल की नाही सांगता येत नाही. आज दारिद्र्य आहे, कदाचित उद्या श्रीमंत होऊ शकतो. परिवर्तनशील आहे. परिस्थिती भोवतालची बदलते, राजकीय परिस्थिती बदलते, आर्थिक परिस्थिती बदलते, सामाजिक परिस्थिती बदलते, शारीरिक परिस्थिती बदलते, मनाची आत्मिक परिस्थिती सुद्धा बदलते. सगळंच बदलते हो या जगामध्ये. सगळंच बदलतंय. काहीच नित्य नाही. काहीही नित्य नाही. एक गोष्ट मात्र नित्य आहे. या अखंड परिवर्तनशील जगामध्ये एक गोष्ट नित्य आहे. एक गोष्ट ज्याच्यामध्ये अजिबात परिवर्तन होत नाही, अजिबात बदल होत नाही, ते आत्मतत्व आहे. तेवढं एक नित्य आहे. बाकी संबंध जगत हे गतिशील आहे, गतिमान आहे. पण या गतिमान जगतामध्ये एक गतिरहित तत्व आहे आणि ते तत्व आहे ब्रह्मतत्व. ज्याप्रमाणे एखादा भोवरा फिरतो गोल 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 गोल, पण त्याचं जे टीप असतं, टोक शेवटचं सेंटर, त्या सेंटरमध्ये ते फिरत नसतं, ते स्थिर असतं. त्या स्थिरतेवर तो भोवरा फिरत असतो. अगदी त्याचप्रमाणे ह्या संपूर्ण सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर, स्थूलाचा आणि सूक्ष्माचा विचार केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, की या सगळ्या गतिशील तत्वांमध्ये एक तत्व, एक सेंटर जे आहे ते अत्यंत स्थिर आहे, ते अत्यंत शांत आहे. त्याला आत्मतत्व असं म्हणतात. त्याला आत्मतत्व असं म्हणतात. हे आत्मतत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे.
आणि आत्मतत्व जाणून घेण्याकरता म्हणून अनेक विविध प्रकारच्या आख्यानांमधून योग वासिष्ठ आपल्याला हळूहळू त्या तत्वज्ञानाच्या गंभीरतेकडे घेऊन जाणार आहे. निर्वाण प्रकरण अतिशय गंभीर आहे, खूप मोठं आहे, विस्तृत वर्णन केलेलं आहे. मनाचे सूक्ष्म पदर त्याच्यात उलगडून दाखवलेले आहेत. पण तिथे जाण्याच्या आधी अनेक दृष्टांत आहेत, बाकीचेही प्रकरणं आहेत. मगाशी वर्णन केल्याप्रमाणे वैराग्य प्रकरणाने सुरुवात होते या ग्रंथाची आणि त्याच्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र बाल्यावस्थेचे दोष दाखवतात, तारुण्यावस्थेचे दोष दाखवतात, वृद्धावस्थेचे दोष दाखवतात आणि विषयांचं आकर्षण मला अजिबात राहिलं नाही असं सांगतात. इतक्या वेगवेगळ्या प्रकारे रूपक घेऊन भगवंतांनी मनाचं आणि वैराग्याचं वर्णन केलेलं आहे की कसं मला या सगळ्या जगतामध्ये अजिबात स्वारस्य उरलेलं नाही हे पटवून दिलेलं आहे. एखादा शहाणा माणूस, एखादा जिज्ञासू साधक, एखादा खऱ्या अर्थाने अभ्यास करणारा वाचक, चोखंदळ वाचक, त्यांनी जर का हे प्रकरण बरोबर पूर्ण मन लावून वाचलं ना, तर हे वैराग्य प्रकरण वाचल्यामुळे त्याच्या मनामध्ये निश्चित वैराग्य निर्माण होईल. इतकं सुंदर प्रकरण लिहिलेलं आहे. प्रभू रामचंद्रांचं प्रतिपादन आहे ते वसिष्ठ मुनींना. आणि मग त्यानंतर वसिष्ठ मुनी त्याच्यावर उपदेश करताना वेगवेगळ्या आख्यानांच्या माध्यमातून तो उपदेश करतात. 53 आख्यानांचा विचार आपण केला. मग अशी 1, 2, 3 आख्यानं बघू आणि पुढे जाऊ. खूप आख्यानांचा विचार करायला वेळ नाही आपल्याला तेवढा. गंमत म्हणून एक आख्यान त्याच्यामध्ये आलेलं आहे, त्याचं नावच आहे अर्जुनोपाख्यान. अर्जुनाचं आख्यान. तुम्हाला लक्षात आलं असेल, अर्जुनाची कथा वसिष्ठ मुनींनी श्रीरामांना सांगितली. तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? कारण राम श्रीकृष्णाच्या आधीचा अवतार आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन आणि महाभारत हे रामायणाच्या बऱ्याच वर्षांनंतर घडलेलं आहे. बरोबर आहे, अगदी खरं आहे. या महारामायणामध्ये योग वासिष्ठामध्ये सुद्धा वसिष्ठ मुनी रामाला जो उपदेश करतायत त्याच्यामध्ये ते म्हणतात, पुढे होऊन ज्या वेळेला जो उपदेश भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करेल त्या उपदेशाप्रमाणे तू वाग. एक लक्षात घ्या, वसिष्ठ मुनी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. वसिष्ठ मुनींना ब्रह्मदेवाने स्वतः उपदेश केलेला आहे. वसिष्ठ मुनी त्रिकालदर्शी आहेत. पुढे काय होईल, काय होणार आहे याचं परिपूर्ण ज्ञान त्यांना आहे. त्याच्यामुळे भगवान कधी कोणता अवतार कसा घेतील आणि उपदेश कसा करतील हे ते जाणतात. आणि म्हणून वसुदेव श्रीकृष्णाचा अवतार विष्णू घेतील आणि नंतर ते अर्जुनाला उपदेश करतील की तू आत्मरत हो, तू आत्मप्रधान हो, तू योग प्रधान हो, तू बुद्धियोग समजावून घे आणि त्याच्यामध्ये स्थिर होऊन तू तुझी कर्म कर. तू तुझी योगामध्ये स्थिर होऊन तू तुझी कर्तव्य कर्म कर आणि तुझं युद्ध तू कर, असा उपदेश भगवंत अर्जुनाला करतील असं वसिष्ठ रामांना सांगतायत. आणि असं सांगून वसिष्ठ मुनी श्रीरामांना कर्मप्रधान होण्याकरता सांगतायत. अजून एक आख्यान आहे, त्या आख्यानामध्ये फार सुंदर कथा येते. चुडाला आणि शिखिध्वज असे, चुडाला राणी आणि शिखिध्वज नावाचा राजा. फार मोठी विस्तृत कथा आहे. या कथेमध्ये ही जी राणी आहे, ही राणी गुरुच्या स्थानी आहे आणि तिचा पती हा तिचा शिष्य असतो. पत्नी गुरुच्या स्थानी आहे आणि ही राणी आणि राजा सुखाने नांदत असतात. एक वेळ अशी येते की त्या राणीला या जगातामध्ये खरं काय आहे, तत्वज्ञान काय आहे हे ओळखण्याची तिच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते. राणी मोठी हुशार असते. ग्रंथांचा अभ्यास करून, साधू संतांच्याकडनं मार्गदर्शन प्राप्त करून ती आत्मज्ञानी होते. साधना करून ती आत्मज्ञानी बनते. त्या राणीची विलक्षण शांती आणि तिची प्रसन्नता पाहून राजाला सुद्धा तिचा हेवा वाटायला लागतो आणि तो तिला तिचं गुपित विचारतो. राणी त्या राजाला
तिच्याच पतीला विरक्तीचा उपदेश करते. आणि मग एक दिवस त्या राजाला उपरती होते आणि तो विरक्त होण्याचं ठरवतो आणि सगळा राजकारभार सोडून विरक्त होऊन अरण्यामध्ये निघून जातो. चुडाला राणीला हे कळतं. आपले पतिदेव कुठेतरी निघून गेलेले आहेत हे तिच्या लक्षात येतं. आत्मज्ञानाने ती ते जाणते. कुठे गेले असतील, काय गेले असतील याचा शोध घेते. आणि मग एक दिवस वेषांतर करून त्याच्या समोर जाते आणि विचारते की तुम्ही इथे कशा करता आलेला आहात. त्यावेळेला त्याचं सगळं वर्णन ऐकते. तो कसा विरक्त आहे याच्याबद्दलची त्याची भूमिका ती ऐकते आणि नंतर मग त्याला उपदेश करते. एवढं सगळं करून तुला समाधान प्राप्त झालं का? तुला शांती प्राप्त झाली का? त्याचं उत्तर नाही असं येतं. तेव्हा ती राजाला उपदेश करते, राजा, की तुला वाटतं की तू महान विरक्त झालास, पण तू काय कशाचा त्याग केलास रे मला सांग जरा. तू विरक्त झालास म्हणजे काय केलंस? तू राजसिंहासन सोडून दिलंस, पण या तपाकरता हे दुसरं आसन त्याच्यावर तर तू बसतोच आहेस ना. तू उंची राजवस्त्रे सगळी सोडून दिलीस आणि ती काढून टाकून दिलीस, पण हे मृगाजिंत तू धारण केलेलंच आहेस ना. त्याला तू तुझं मानतोस ना. तू राजमहाला सोडून दिलास, पण इथे येऊन पर्णकुटी बांधून ही माझी पर्णकुटी म्हणत तू इथे बसलाच आहेस ना. मी राजा आहे, मी राजा आहे अशी भूमिका, असा अहंकार त्याचा त्याग करून आता मी तपस्वी आहे अशी तू भूमिका घेतलेली आहेस आणि तो अहंकार तुझ्या मनामध्ये अजून आहेच ना. म्हणजे तू कशाचा त्याग केलास मग? एकाचा त्याग करून दुसरं धरलेलंच आहेस. मग त्याग खऱ्या अर्थाने कशाचा केला? राजाचे डोळे तिथे उघडतात. खऱ्या अर्थाने त्याग कसा करायचा, कशाचा करायचा याचा उपदेश राणी आपल्या पतीला करते. आणि त्याच्यानंतर तो मुनी, तो राजा खऱ्या अर्थाने तपस्वी त्याग करून खऱ्या अर्थाने विरक्त होऊन आत्मज्ञानी होतो. अशा प्रकारची ती कथा आहे. खूप विस्तृत आहे, फार सुंदर आहे, थोडीशी चमत्कारिक सुद्धा आहे. पण पुन्हा पुन्हा ती राणी आपल्या पतीची म्हणजे राजाची परीक्षा घेते, की हा खरंच पक्का आत्मज्ञानी झालेला आहे का नाही? का याच्या मनामध्ये अजूनही काही चलबिचल आहे? याच्याकरता ती वेगवेगळ्या पद्धतीने त्याची परीक्षा घेते. आणि हा राजा त्या परीक्षेत पूर्णपणे उत्तीर्ण होतो असं म्हणूया आपण. आणि मग ती राणी त्या राजाला घेऊन पुन्हा राजकारभारामध्ये येते. ते सुखाने राज्य करतात. अशा प्रकारची एक ती सुंदर कथा आहे. या कथेमधनं तत्वज्ञान काय आहे हे लक्षात घ्यायचं. तत्वज्ञानाचा भाग आहे, की आपण विरक्त आहोत असं म्हणतो. म्हणतो म्हणजे खरंच विरक्त आहोत का? हा प्रश्न आहे. आणि मग खरी विरक्ती कशामध्ये आहे? कशाचा त्याग करायचा आहे? तर ज्याला मी माझं म्हणतो, त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा आहे. मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. माऊलींची ओवी आपल्या समोर येते. अजून एका आख्यानामध्ये एक गोष्ट येते. छोटीशी गोष्ट आहे, छोटंसं आख्यान आहे, पण फार सुंदर आहे. वसिष्ठ मुनी कथा सांगतायत. वसिष्ठ मुनी रामाला उपदेश करतायत. अरे, एकदा राजा अज त्या अजराजाच्या यज्ञाकरता मी जात होतो. म्हणजे दशरथाचे वडील अजराजा म्हणजे आजोबा, तुझे आजोबा, त्यांच्याकडे यज्ञ होता. त्या यज्ञाकडे करता म्हणून मी जात असताना मला रस्त्यामध्ये एक मंकी नावाचा ब्राह्मण भेटतो. आणि हा मंकी नावाचा ब्राह्मण त्याच्याशी बोलता बोलता माझ्या लक्षात येतं, की अरे हा खूप विचारी आहे आणि नुसताच विचारी नाहीये, विवेकी नाहीये, तर हा अत्यंत विरक्त सुद्धा आहे. बघा, चालता चालता सहज गप्पा होत आहेत दोघांच्या. त्याच्यामध्ये वसिष्ठ मुनींच्या लक्षात येतं, की हा विरक्त आहे, हा विवेकी आहे, हा एक अधिकारी साधक आहे, पण आत्मज्ञानी नाही. आणि म्हणून मग वसिष्ठ मुनी बोलता बोलता हा उत्तम अधिकारी आहे हे जाणून चालता चालताच रस्त्यातच त्याला ज्ञानोपदेश करतात. आणि त्याला ज्ञानोपदेश केल्यामुळे तो स्वतः ब्राह्मण शुद्ध चित्त आणि शुद्ध अंतःकरणाचा असल्यामुळे त्याला त्या उपदेशाचा पटकन परिणाम त्याच्यावर होतो आणि त्याला अतिशय थोड्याशा साधनेनेच त्याला आत्मानुभव येतो. अशी ही कथा येते. सिद्धांत काय याच्यामधला? तर ज्याचं अंतःकरण विवेक आणि वैराग्ययुक्त आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध आणि शांत झालेलं आहे,
त्या अंतःकरणामध्ये अगदी थोड्याशा प्रयत्नाने, अगदी थोड्याशा साधनेने निश्चितपणे आत्मप्राप्ती होऊ शकते. पण त्याच्याकरता क्रायटेरिया काय? अंतःकरण शुद्ध आणि शांत असलं पाहिजे. अंतःकरण शुद्ध आणि शांत असणं खूप महत्वाचं आहे. आणि ते कसं करायचं? तर निष्काम कर्म आणि उपासनेने अंतःकरण शुद्ध आणि शांत होतं. आणि असं शुद्ध आणि शांत झालेलं अंतःकरणामध्ये ज्ञानप्राप्ती होऊ शकते. आणि निष्काम कर्म आणि उपासना करण्याकरता म्हणून शास्त्रसंमत आचरण, साधू संतांची संगती सा- निश्चितपणे हे हवं. याच्यामध्ये आळस नको, याच्यामध्ये कमतरता नको, याच्यामध्ये काही उणेपणा नको. कारण विश्वामित्र वसिष्ठ मुनी रामाला सांगतात की जो आळशी असतो, जो कमतरतेने साधना करतो, जो परिपूर्णपणे साधना करत नाही, त्याचं काम बिघडतं. त्या आळसामुळेच मनुष्य निर्धन होतो, मनुष्य मूर्ख होतो. आळस समर्थांचा एक शत्रू आहे, आळस. समर्थ रामदास स्वामी आळसाला आपला शत्रू मानतात, लक्षात घ्या. म्हणून निरंतर कार्यमग्न राहा, निरंतर कार्यमग्न असायला हवं. आळस झटकून टाकायला पाहिजे आणि साधनेवर दृढ असं आपण बसायला पाहिजे. बस या साधनेकरता काय काय आवश्यकता आहे, चित्तशुद्धी मिळवण्याकरता काय काय करायला पाहिजे, त्याच्याकरता मार्गदर्शन वसिष्ठ मुनी करतात. ज्याला शास्त्र समजत नाही ना, त्याचा गुरुनी कितीही उपदेश केला तरी तो त्याच्या डोक्यावरनं जातो. बाउन्सर. शास्त्र समजून घेणं आवश्यक आहे. ते समजून घेण्याकरता कोणाला तरी शरण जाणं आवश्यक आहे. म्हणून शास्त्राचं श्रवण करणं आणि ते गुरुमुखातनं करणं हे आवश्यक आहे. आपणच आपल्याला स्वतःला प्रोत्साहित करायचं श्रवण करण्याकरता, शास्त्राचं अध्ययन करण्याकरता, सदाचार जोपासण्याकरता, सत्प्रवृत्ती आणि सद्गुण बांधण्याकरता आपणच आपल्याला प्रोत्साहित करावं लागतं. आणि असं प्रोत्साहित करून करून ज्याची बुद्धी सूक्ष्म होते, शांत होते, शुद्ध होते, तो आत्मवस्तूला निश्चितपणे ओळखू शकतो. मन शांत नसेल, मन शुद्ध नसेल, तर आत्मवस्तू किंवा सद्गुरूंचं वचन आपल्याला कळतच नाही. ज्याप्रमाणे आरसा जर का स्वच्छ नसेल, शुद्ध नसेल, तर त्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसू शकत नाही नीट, स्पष्टपणे. अगदी त्याचप्रमाणे स्पष्टपणे आत्मदर्शन शुद्ध अंतःकरणाशिवाय होत नाही. मग ह्याच्याकरता काय करायचं? मग त्यांनी सांगितले, मोक्ष मार्गावरचे 4 द्वारपाल आहेत, त्याचं वर्णन येतं. शम, दम, त्या शमाचं वर्णन आहे. शम म्हणजे काय? तर मनाची अविचल शांती. शम म्हणजे आपल्या मनाला संयमित करणं, मनाची स्थिरता. अनावश्यक विषयांपासून आपल्या मनाला आवरून धरणं, रोखून धरणं. मनाला जिंकल्याशिवाय शांती प्राप्त होत नाही, लक्षात घ्या. शांती नाही. आपण भ्रष्टाचार करून खूप पैसे कमवतो, आपल्याला वाटतं आपण खूप धन मिळवलं, पण ईडीची आणि आयटीची भीती वाटत राहते. कधी एकदा ईडीची धाड येईल आणि मला उचलून घेऊन जाईल, अशा प्रकारचं भय ज्याच्या मागे असेल, तो शांतपणे कसा जगू शकेल सांगा? शक्यच नाही. म्हणून ज्याने शम साधला त्याला आता काही बाकी करायची गरज नसते. त्याने सगळं साधल्यासारखं होतं. ज्याने आपल्या इच्छांवर ताबा मिळवला, त्यांनी सगळं साधल्यासारखं होतं, लक्षात घ्या. म्हणून भगवद्गीतेमध्ये फार सुंदर श्लोक आलेला आहे. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी शेवटी विहाय कामान्य सर्वान पुमान शरती निस्पृहा निर्ममो निरहंकार शांतीमध्ये गच्छती. जो निस्पृह झालेला आहे, जो निर्मम झालेला आहे, जो निरहंकार झालेला आहे, तोच शांती पदाला प्राप्त करू शकतो. म्हणून मनाला आवरणं आणि मनाला आपल्या ताब्यात ठेवणं, शम साधणं, हे एक परमार्थ मार्गावरचा एक मुख्य द्वारपाल सांगितलं आहे. दुसरा द्वारपाल आहे संतोष. संतोष म्हणजे चित्ताची प्रसन्नता, चित्ताचा उत्साह. चित्ताचा उत्साह टिकून ठेवायचा. जसं असेल तसं ते स्वीकारायचं शांतपणे. तसं जर का आपण स्वीकारू शकलो तर आपलं चित्त समाधानी आणि शांत राहू शकतं. जी गोष्ट आपल्याला प्राप्त होणार नाही त्याच्याबद्दलची चिंता करायची नाही. जी होऊन गेलेली आहे
त्याच्याबद्दलची चिंता करायची नाही. वर्तमानात जगायचं. भविष्यात सुद्धा नाही आणि भूतकाळात सुद्धा नाही. वर्तमानात जगू लागलो तर मग आपली असंतुष्टता कमी होते आणि नेहमी आपण संतुष्ट राहण्याचा प्रयत्न करू शकतो. तिसरा आहे साधुसंग. साधुसंग. संत संघ आपल्याला सन्मार्ग दाखवतो. साधूंची सेवा करावी. साधूंच्या जवळ जावं. आपल्या हृदयातील अंधकार दूर करण्याकरता म्हणूनच ते तिथे जणू काही बसलेले असतात. त्यांचा ज्ञानप्रकाश आपल्यावर आपण स्वीकारावा आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानरूपी प्रकाशाचा मार्गचा अवलंबन करून आपण आपलं आयुष्य उजळून टाकण्याचा प्रयत्न करावा. संत हे आनंद स्वरूप असतात. संत आनंदाचे स्थळ. संत सुखची केवळ. नाना संतोषाचे मूळ ते हे संत. असे हे संत महात्मे, त्यांची पूजा करावी. मोठ्या भाग्याने साधू संतांचा सहवास आपल्याला प्राप्त होतो, लक्षात घ्या. जिथे कुठे साधू संत येतील त्यांच्या दर्शनाकरता जावं. त्यांचे शब्द आपल्या कानावर पडण्याकरता थोडेसे कष्ट आपण स्वीकारावे. संत सहवाने आपल्या जीवनाचं सार्थक होतं, लक्षात घ्या. म्हणून संतांची सेवा करावी. चौथा आहे विचार, विवेक. मी कोण आहे? मी कुठून जन्माला आलो? माझं कर्तव्य काय आहे? माझं ध्येय काय असलं पाहिजे? हे जन्म आणि मरण कशामुळे होतात? हे जगत कशाचं बनलेलं आहे? हे खरं आहे का खोटं आहे? अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. याला विवेक असं म्हणतात. याला विचार असं म्हणतात. हे प्रश्न पडले, असे जर का आपण प्रश्न आपल्याला स्वतःला पाडून घेतले आणि त्यावर जरा थोडंसं मंथन केलं, तर आपल्यालाच आपली क्लॅरिटी हळूहळू मिळायला लागते. हळूहळू आपली भगवंत आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याकरता बांधील आहे, लक्षात ठेवा. तो अशी व्यवस्था करतो हळूहळू की आपल्याकडे श्रीगुरूंना पाठवतो, आपल्याकडे सद्ग्रंथांना पाठवतो, आपल्या कानावर कुठले तरी शब्द कोणाच्या तरी माध्यमातून तो आपल्याला ऐकवतो. म्हणून विचार करावा. विचार केल्याशिवाय काही खरं नाही. हा विचार, हा विवेक जोपासल्याशिवाय वैराग्य पण स्थिर होत नाही, लक्षात घ्या. समर्थ म्हणतात, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आपल्याच अंतःकरणामध्ये, आपल्याच आतमध्ये जाऊन विचार करावा, बघावं आणि शोध घ्यावा. पण आपण तसा विचार करतो का? आपले विचार कुठले असतात? आपले विचार असतात, आता बंगालमध्ये इलेक्शन आहे, काय होणार आहे? युक्रेन आणि रशियाचं काय होणार आहे? क्रिकेटची मॅच सुरू आहे, तिथे कोण जिंकणार आहे? हे सगळे जगताचे विचार आपण करतो, पण आतमध्ये आपण मात्र वळत नाही. जर का आपण आतमध्ये वळायला लागलो, आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण करायला लागलो, तर आपल्याला निश्चित तत्वबोध होईल, आत्मबोध होईल आणि आपल्याला हव्या असलेल्या त्या शांतीची प्राप्ती सुद्धा आपल्याला होईल. आता हा आत्मबोध कसा आहे? हा आत्मबोध कशा पद्धतीने होतो याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. हा इंद्रियांनी होत नाही. हा प्रत्यक्ष प्रमाणांनी हा आत्मबोध होत नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जसे आपल्याला कळतात, तसा आत्मा आपल्याला कळेल असं अजिबात नाही, लक्षात घ्या. हे सगळे मनाचे खेळ आहेत. एखादा पदार्थ चाखल्यानंतर तो गोड वाटतो, एखादा पदार्थ चाखल्यानंतर तो तिखट वाटतो, हे सगळे मनाचे खेळ आहेत. पण प्रत्यक्ष प्रमाणांनी आत्म्याचं ज्ञान होत नाही. पण आत्मज्ञान हे अतिशय विलक्षण आहे. विलक्षण आहे. त्याचा अनुभवाचं ते ज्ञान आहे. आत्म्याचा अनुभव निश्चित येतो, अशा सगळ्या संतांची ग्वाही आहे. असं वसिष्ठ मुनी सुद्धा सांगतायत श्रीरामाला. म्हणून हा स्वानुभूतीचा अनुभव घ्यावा. हा अनुभव वर्णनातीत आहे, पण त्या वर्णनातीत अनुभवाचा वर्णन करण्याचा प्रयत्न वसिष्ठ मुनी रामाला करतायत. फार सुंदर विचार वसिष्ठ मुनी इथे मांडतात. मनाचा खेळ कसा आहे, हे मन कसं काम करतं, याच्याबद्दलचा विचार अतिशय सूक्ष्म विचार या ग्रंथामध्ये केलेला आहे. त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे मानसी चिकित्सा. मानसी चिकित्सा. त्याच्यामध्ये ते म्हणतात आधी की हे जे मन आहे आणि हे जे शरीर आहे, हे दोन्ही जणू काही एकच आहे.
या शरीराच्या संरचनेला आणि या शरीराच्या वृद्धीला हे मनच जबाबदार आहे, लक्षात घ्या. त्या शरीराच्या परिवर्तनास सुद्धा मनच जबाबदार आहे. 2 प्रकारच्या आधी आणि व्याधी असतात. रोग होतात 2 प्रकारचे, आधी आणि व्याधी. व्याधी शरीराला होतात, त्याला व्याधी म्हणतात, आणि जे मनाला होतं त्याला आधी म्हणतात. पण या दोघांना कारण ते मनच आहे. कारण मनच वासना करतं. मनच वासना करतं आणि मग त्या वासनेपुढे हे शरीर त्या वासनेच्या करता जातं धावत धावत. आणि मग नको नको ते खाणं, नको तिथे जाणं, नको ते पिणं, नको ते भोगणं, नको त्याची संगत धरणं, आणि नको नको ते उद्योग करणं. आता या सगळ्या गोष्टींमुळे खंगतं, या शरीराची शक्ती क्षीण होते, प्राणशक्तींचं नियंत्रण बिघडून जातं, आणि म्हणून मग शरीर वृद्ध व्हायला लागतं. या शरीराला अनेक प्रकारचे रोग जडतात. प्राणशक्तींचं नियंत्रण डळमळीत झालेलं असतं, बॅलन्स बिघडलेला असतो, आणि म्हणून मग रोग जडतात. मग एन्झायटी, मग बीपी, स्ट्रेस, आजकालचे परिवलीचे शब्द आहेत सगळे हे. एन्झायटी आणि स्ट्रेस, मानसिक रोग होतात, लोकांना कळत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक रोग आणि वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक रोग. आज मेंटल हेल्थ नावाचा कॉन्सेप्ट सगळीकडे प्रचलित होतो आहे. मेंटल हेल्थ ती सुद्धा आवश्यक आहे. वसिष्ठ मुनी म्हणतात, ज्ञानी माणूस जो असतो ना, तो मनाचा बाध केल्याने, मनोजय केल्याने त्यास कधी अशा कुठल्याही प्रकारच्या आधी व्याधी होत नाही. कारण वासनाच क्षीण झालेल्या असतात. त्याच्यामुळे तो प्रसन्न चित्त असतो, शांत असतो, समाधानी असतो. त्याच्यामुळे त्याच्या प्राणशक्तीचा जो इम्बॅलन्स आहे, जो मगाशी म्हटलं ते तसं होतच नाही, आणि म्हणून तो अनेक वर्ष जगू शकतो. आणि नुसताच जगू शकत नाही, तर तो अनेक वर्ष कार्यशील आणि कार्यमग्न राहतो, लक्षात घ्या. म्हणून आपण बघा, जे संत पुरुष असतात, जे खऱ्या अर्थाने आत्मज्ञानी असतात, त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. आपल्याला वाटतं ते कसे काय काम करतात, ती ऊर्जा त्यांना आत्म मिळत राहते. अनेक काळ, दीर्घकाळ ते कार्यशील राहतात, कार्यमग्न राहतात. अशा प्रकारचं सुंदर वर्णन इथे केलेलं आहे. त्याच मनाचं वर्णन करताना आणि रोगांचं वर्णन करताना एक लौकिक रोग ज्याला म्हणू, त्याला सामान्य रोग आणि मूळ रोग अशा पद्धतीने वसिष्ठांनी कॅटेगरायझेशन केलेलं आहे. 2 प्रकारचे रोग असतात, एक सामान्य रोग आणि एक मूळ रोग. सामान्य रोग म्हणजे जे आपल्या शरीराला मनाला होतात ते, त्याचा आपण आता विचार केला. आणि दुसरा एक आहे तो मूळ रोग. हा मूळ रोग कुठला आहे, तर तो मूळ रोग आहे म्हणजे जन्माला येण्याचा. जन्मालाच आलो नसतो तर शरीराला रोग झाले नसते आणि मनालाही रोग झाले नसते. पण जन्माला आलो म्हणून शरीराला रोग होतात. मग जन्माला का आलो, त्याचं कारण मूळ अज्ञान हे आहे. आणि ह्या अज्ञानाचं निवारण झालं तर मग रोगाचा संबंधच राहत नाही. अज्ञानाचं निवारण करण्याकरता मी ब्रह्म आहे असं ज्ञान व्हावं लागतं. आणि मग ब्रह्मतत्व कसं आहे, ते अज आहे, अजर आहे आणि अमर आहे. ते जन्माला येत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचे जरा होत नाही, म्हणजे व्याधी होत नाही, ते खंगत नाही, ते क्षीण होत नाही, आणि ते अमर आहे, ते मृत सुद्धा होत नाही. असं ब्रह्मतत्व, असं ब्रह्मतत्व मी आहे असं ज्ञान करून घेण्याची प्रक्रिया ती ह्याच्यातनं सांगितलेली आहे. म्हणून वसिष्ठ मुनी म्हणतात की मी देह आहे ही भावना ज्याची आहे, दृढ आहे, तो नेहमी दुःखातच राहतो. म्हणून मी शरीर आहे, मी देह आहे ही भावना आपल्याच मनाने सोडायची आहे. मनानेच निश्चय करायचा आहे, आणि मनानेच केलेला निश्चय फार महत्वाचा असतो. जो आत्मभावामध्ये स्थिर होऊन मनाने असा दृढ निश्चय करतो की मी देह नाही, त्याचा निश्चयाचा परिणाम म्हणून या देहाला होणारे जे अनेक रोग व्याधी आदी आहेत, त्याचा त्याला त्रास होत नाही. या शरीराचा बाध झाल्यास मान काय, अपमान काय, सुख काय, दुःख काय, जय काय, पराजय काय, या कुठल्याही द्वंद्वातून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण होते. आणि मग मला असं हवं किंवा असं नको, तसंच पाहिजे किंवा तसं नको,
हा माझा शत्रू आहे, तो माझा मित्र आहे, अशा प्रकारचे कुठलेही भेद त्याच्या दृष्टिकोनातून उरत नाहीत. कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही. कुठलीही गोष्ट मला हवी अशी इच्छा नाही आणि कुठल्याही गोष्टींचा द्वेष सुद्धा नाही. कुठल्याही गोष्टींच्या बद्दल तिरस्काराची भावना मनामध्ये नाही. आणि म्हणून मग ते समबुद्धी होतात. समबुद्धी. सगळ्यांच्या प्रती समभाव त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. कधी आपल्याच मनाने मी देह आहे ही भावना आपण विचारांनी शांतपणे दूर केली तर. पण समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. म्हणून मनामुळेच या जगताची निर्मिती होते. मनामुळेच हा मनुष्य बंधनात अडकतो. मनामध्येच हे जगत सत्य आहे असा विचार करत मनुष्य या जगतामध्ये व्यवहार करतो आणि या जगतातील विविध पदार्थांमुळे आसक्त होतो. या सगळ्याकरता एक मनच तेवढं जबाबदार आहे. म्हणून संसार भ्रम जाणण्याकरता, संसार भ्रमातनं मुक्त होण्याकरता मनाची शांती होणं अतिशय आवश्यक आहे. या मनावर कंट्रोल घेणं. म्हणून माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. मनाचं कामच आहे संकल्प विकल्प करणं. हे संकल्प आणि विकल्प थांबले तर ती जी शांत अवस्था आहे आपल्याच अंतःकरणाची, जिथे संकल्पही नाही, जिथे विकल्पही नाही, यांचा लोप झालेला आहे, ही जी शांत अवस्था आहे त्यालाच ब्रह्मत्व असं म्हणतात. तेच ब्रह्म आहे, लक्षात घ्या. म्हणून जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी असा विचार कधी होतो, ज्या वेळेला त्या ब्रह्मतत्वाचं अनुभूती आपल्याला येते. मन शांत करायचं आणि ब्रह्मतत्वाचा अनुभव घ्यायचा. या ग्रंथामध्ये जागृती स्वप्न सुषुप्तीचं वर्णन आहे. या ग्रंथामध्ये कुंडलिनी शक्तीचं वर्णन आहे. या ग्रंथामध्ये योगाच्या सिद्धींचं वर्णन आहे. या ग्रंथांमध्ये पंचतन्मात्रा, पंचप्राण, पंचमहाभूत, अनेक जीव, अनेक सृष्टी या सगळ्यांचं वर्णन आलेलं आहे. या ग्रंथामध्ये ब्रह्मतत्वाचं पण सुंदर वर्णन आलेलं आहे. ब्रह्मतत्व कसं आहे, इतकं सखोल आणि इतकं सुंदर वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. ब्रह्मतत्व हे ना सत आहे ना असत आहे. ते ना जड आहे ना चेतन आहे. ते हा ही हे असं दाखवता येत नाही. ते मी नाही, ते तू नाही, मी तू असा द्वैतभाव तिथे नाही. तिथे ना जन्म ना मृत्यू. ते ना जवळ ना दूर. ते ना प्राप्य आहे, ते ना अप्राप्य आहे, कारण ते स्वस्वरूपच आहे. ते काही विशेष नाही, ते सर्वसामान्य आहे. कुठलाही विशेष पदार्थ म्हणून नाही. आणि ते नाही नाही म्हणावं तर ते नाही असं काहीच नाही, फक्त तेच तेवढं सत्य आहे. मग हे नाही ते नाही, हे नाही ते नाही असं नेती नेती करता करता जे उरत शेवटी, ते जे उरतं ते ब्रह्मतत्व आहे. आणि तेच ब्रह्मतत्व, तेच सर्वांना प्रकाशक आहे. तेच आपल्या बुद्धीचं प्रकाशक आहे. तेच तेवढं फक्त सत्य आहे. तेच त्रिकालाबाधित सत्य, तेच चित सुद्धा आहे. त्याचं वर्णन केलेलं आहे. मोठमोठे अनेक श्लोक दिलेले आहेत. सततत्वाचं वर्णन करण्याकरता श्लोक आहे. चित तत्वाचं वर्णन केलेलं आहे. आणि जे सत आहे तेच चित आहे आणि तेच आनंद सुद्धा आहे. आणि म्हणून आनंदाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. मनाच्या सगळ्या क्रिया शांत झाल्यानंतर फक्त शांत भाव, तिथे फक्त आनंद आहे. त्याला निर्वाण असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि हा निर्वाण जिथे होतो तिथेच मोक्ष असं म्हटलेलं आहे. मोक्षोपाय संहिता या ग्रंथाचं नाव आहे. म्हणून निर्वाण प्रकरणापर्यंत तत्वज्ञानाचा सखोल विचार करत करत आपल्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत वसिष्ठ महामुनी घेऊन जात आहे. या ग्रंथामध्ये एक अजून सुंदर वेदांतातला मुद्दा आलेला आहे, तो म्हणजे ज्ञानांच्या 7 भूमिका. ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितलेल्या आहेत. आता विचार करायला तेवढा वेळ नाही. सगळ्यात पहिली भूमिका म्हणजे शुभेच्छा. शुभेच्छा म्हणजे वैराग्य निर्माण झाल्यानंतर मी कोण आहे, मी म्हणजे देह नाही, हे जे अज्ञान आहे, हे अज्ञान कशामुळे आलं, हे अज्ञान कसं घालवायचं, याची एक मनामध्ये इच्छा निर्माण होणं, याला शुभेच्छा असं म्हटलेलं आहे. दुसरं आहे विचारणा. विचारणा म्हणजे मग आता कुठेतरी जाऊन विचारायचं, शास्त्राचं अध्ययन करायचं,
कोणत्या तरी संतांच्याकडे जाऊन विचारपूस करायची, गुरूंच्याकडे जायचं, शिकायचं. त्यांच्या संगतीने वैराग्य निर्माण करून घेऊन आपली सदाचाराकडे प्रवृत्ती निर्माण करून ज्ञानाचा उपदेश स्वीकारायचा, याला विचारणा असं म्हणतात. मग आहे तनुमानसा. तनुमानसा म्हणजे तनु आणि मानस दोन्हीकडे शरीर आणि मनाने आपल्या सर्व इंद्रियांना आवरून धरायचं. श्रम आणि दम हे साधण्याचा प्रयत्न करायचा. इंद्रियांच्या बद्दल, आपल्या इंद्रियांमध्ये विषयांच्या बद्दल खूप प्रगल्भ अशी एक आकर्षित करण्याची आसक्ती असते. विषयांकडे सतत जात असतं, त्याला आवरून धरायचं. मनाला विषयांपासून दूर खेचायचं, त्याला आवरून धरायचं. हळूहळू या विषयांबद्दलची आसक्ती कमी होणं, याला तनुमानसा असं म्हणतात. चौथं आहे सत्वापत्ती. आधीच्या या 3 भूमिका बघितल्या, त्यांचा अभ्यास झाला तर विषयांमधनं आपली विरक्ती दृढ होत जाते आणि आपण सत्तत्वामध्ये रममाण व्हायला लागतो. सतची आपत्ती, सततत्व आणि आपत्ती म्हणजे वेग, आपत्ती म्हणजे एक त्याचा अनुभव. त्या सतचा अनुभव आपल्याला यायला लागतो. 5वी आहे असंसक्ती. असंसक्ती म्हणजे आधीच्या 4 गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास झाल्यानंतर जगातल्या सगळ्या गोष्टींमध्ये परिपूर्ण विषयांच्या पासून विरक्ती, याला असंसक्ती म्हटलेलं आहे. फक्त आत्मप्रकाशामध्ये आपलं मन स्थिर होणं, शांत होणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे, जगाच्या सगळ्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं, अनासक्त वृत्तीने जगणं, याला असंसक्ती म्हणतात. 6वं आहे पदार्थाभावनी. पदार्थाभावनी म्हणजे नुसतंच त्यांच्याबद्दलची विरक्ती नसून, जगताच्या बद्दलच्या गोष्टींची विरक्ती नुसती नसून, ती जगातल्या त्या सगळ्या गोष्टी जणू काही झालेल्याच नाही, त्यांचा अभाव आहे, अशा पद्धतीने वागणूक करणं. अतिशय स्थिर बुद्धीने वागणूक करणं. आत्म्यामध्ये दृढ स्थितीचा अनुभव घेऊन बाकीच्या सगळ्या पदार्थांच्या अभावाची कल्पना करणं. त्या पदार्थांची वेगळी जाणीव न उरणं, अखंड समाधी अवस्थेत राहणं, याला पदार्थाभावनी म्हणतात. आणि 7वी आहे तुर्यगा. ज्या वेळेला कुठले पदार्थच दिसेनासे होतात, म्हणजे दिसतात पण ते बाधित होतात, त्यावेळेला मग कुठल्याही प्रकारचा भेद उरत नाही. आणि मग असा भेद न उरल्यामुळे अद्वैतामध्ये जो स्थित होतो, आत्मभावात जो स्थित होतो, ती जी अविचल अशी स्थिती आहे, त्याला तुर्यगा स्थिती असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे 7 ज्ञानाच्या भूमिकांचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने वसिष्ठ मुनी श्रीरामांना करतात. सर्व शेवटी अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव हा उपदेश वसिष्ठ मुनी करतात. अंतस्त्यागी म्हणजे आतून त्याग कर, मनातून परिपूर्णपणे विरक्त हो, पण तरी सुद्धा तुझे जे कर्तव्य कर्म आहेत, बहिर्भोगी म्हणजे बाह्यांगाने, बहिरंगाने तू या सगळ्या गोष्टींचा, या जगाचा, या संसाराचा, या राजपदाचा, तू राजकुमार आहेस किंवा राज्याचा सगळ्यांचा भोग घे, अशा प्रकारचा सुंदर उपदेश वसिष्ठ मुनी श्रीरामांना करतात. अतिशय मोठा ग्रंथ आहे, अतिशय सुंदर ग्रंथ आहे, वाचायला खूप वेळ लागणारा ग्रंथ आहे. वेदांत शास्त्रांचा अतिशय समर्पक असा विचार, वेदांत तत्वज्ञानाला पूरक असलेला असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा अभ्यास आपण सर्वांनी करावा, जरूर अभ्यासावा हा ग्रंथ. फार कमी वेळामध्ये 1 तासामध्ये आपण या एवढ्या मोठ्या विस्तृत ग्रंथाला न्याय देण्याचा थोडाफार मी प्रयत्न केला. कसा झाला माहित नाही. ते चित्रपट असतात आजकाल, त्या चित्रपटांच्या आधी एक ट्रेलर येतं. त्या ट्रेलरमध्ये फक्त त्या चित्रपटाच्या बद्दलची उत्सुकता निर्माण करण्याकरता म्हणून ते ट्रेलर तयार केलेलं असतं, जेणेकरून लोकांना याच्यात काय आहे याची एक उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, क्युरिओसिटी, जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे आणि मग लोकांनी तो चित्रपट बघितला पाहिजे. तसं या ग्रंथाचा परिचय करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या मनामध्ये या ग्रंथाचा अभ्यास करावा अशी जिज्ञासा निर्माण होईल, असा एक भूमिका आहे, असा विचार आहे. आणि झालेली सेवा ही सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतो आणि विषयाला इथेच थांबवतो. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. प्रभु रामचंद्र भगवान की जय.
श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.